ओळखलत का तुम्ही मला? हो, खरोखर बरोबर सांगा. मी वर्धी सर, सेवानंद विद्यालय महादुला कुराडी. आपण आपली माझ्या सर्व 2001च्या माजी विद्यार्थ्यांना सर्वांनी आपला खारीचा वाटा उचलून होणारी 25 वर्षानंतरची भेट ही अविस्मरणीय ठरवावी असं मला वाटतंय. एवढंच मी सांगू इच्छितो. आणि बाकी आपण सर्व 1 तारखेला सर्व शिक्षक, सर्व माझे माजी विद्यार्थी तिथे जेव्हा भेट होईल तेव्हा आपल्या सर्व आठवणी, मागील सर्व आठवणी आणि तुमचं भविष्यामध्ये आणि या नवीन तुमच्या जीवनामध्ये काय सुरू आहे याबद्दलची सर्व माहिती 1 तारखेला सर्वांच्या समक्ष मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी येण्याची तसदी घ्यावी अशी मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना, सर्व माझ्या आवडत्या माजी विद्यार्थ्यांना कडकडीची विनंती करतो आणि एवढेच या ठिकाणी सांगू इच्छितो. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे. बिगड़े हुए इंसान थे, शैतान की संतान थे. लेकिन ब्रदर जो भी कहो वो यार ही तो जान थे. जसं तुम्हाला या शाळेची आपुलकी आहे, आवड आहे, तसंच मला पण या शाळेमधून मी जसं घडले आणि त्याचं मला अजूनही मी म्हणजे रोसमातेला मी अजूनही स्मरण करते. आणि माझे विद्यार्थी या शाळेमध्ये माझी नियुक्ती 23 ऑगस्ट 1986 ला झाली. आणि कामाची जी सवय आहे, कारण माझं शिक्षण झालं आणि लगेच मी नोकरीला लागली. कानाडिका ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कोराडी आश्रम आहे, ते जॉईन केलेलं आहे. शकता तिथे मेडिटेशन शिकवल्या जाते. आपल्याला त्याच्यात माझ्या मुलींना मला वेळ नसायचा एवढा, तर ही माझी हेल्प करायची, माझ्याकडे घेऊन राहायची, मुलींचे प्रोजेक्ट तयार करायची आणि परीक्षा घ्यायला सुद्धा रामटेक. आणि जिथे मी जायची तर मागायची, जिकडे जायचे ना तिथे मी असिस्ट करायची मला. आज मागे एक कार्यक्रम या ठिकाणी झाला होता जुन्या विद्यार्थ्यांचा. पेक्षा दुप्पट आनंद आपण शिकवलेली पोरं जेव्हा मोठी होतात त्याला होतो. पण जेव्हा केव्हा जुनी मित्रमंडळी, जुने विद्यार्थी असे कार्यक्रम आयोजित करतात ना, खरे आठवण येत आहे सन्माननीय कांबळे सरांची. आज मला आठवण येत आहे सन्माननीय घंगारे सरांची.
खऱ्या अर्थाने ते असायला पाहिजे होते. आज आठवण येते डॉक्टर राखोंडे सरांची, आज आठवण येते सन्माननीय माटे सरांची. म्हणजे आवाजाचा दरारा प्रत्येकाचं एक एक कौशल्य होतं. त्या कांबळे सरांनी जे शिकवलं ते खरंच दुसरं कोणी शिकवू शकत नाही. माटे सरांनी सायकलवर येऊन सुद्धा ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना कळवलं, एका मुलाने आता म्हटलं की पात्रे सर बोट धरायचे, बोट वाकवायचे, अरे आम्ही तुमचा बोट वाकवला म्हणून तुम्हाला मुलाच्या पाय धरायची गरज पडली. माझे शिक्षक आणि माझे सर्व माझे विद्यार्थी, मला या ठिकाणी अतिशय आनंद होतो आहे की माझ्या या माजी विद्यार्थ्यांनी, म्हणजे यामध्ये माझाच वाटा नाही, शाळेतील सर्व शिक्षकांचा वाटा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हा पुढाकार घेतला, जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना जी नेतृत्व क्षमता, जी वक्तृत्व क्षमता विकसित केली, असा माझा विषय. त्याने राज्य पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार आणि जांभळी जाणारे इथे बहुतेक सगळे विद्यार्थी आहेत जे माझ्या हातून घडलेले आहेत. असे सर्व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घडवून आणला. त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी शाळेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना अनेक आशीर्वाद देतो की ही नेतृत्व क्षमता. मला आनंद होतोय, माझा म्हणजे राष्ट्रपती पुरस्काराचे इथे विद्यार्थी हर्षद केशवराव सावरकर, कैलास भगवानजी दासेरे, भीमा सोनारे, राष्ट्रगण चंद्रशेखर, म्हणजे हे सर्व माझे विद्यार्थी. म्हणजे त्या विद्यार्थ्यांमुळे हा कार्यक्रम घडवून आणला तुम्हाला वाटतंय. आणि घडवून आणणारे हे आमचे गाईडर उपस्थित आहेत, सर्व गाईडर आणि मी स्वतः स्काउट यांच्यामुळे राष्ट्रगण चंद्रशेखर हा माझा विद्यार्थी, विद्यार्थी, पण आज तो म्हणजे एवढं मोठं नेतृत्व करतो आहे. म्हणजे आम्हाला शिक्षकांना किती अभिमान वाटतो आहे की एक माध्यमिक अभिमान आहे. भविष्यात त्यांची याच प्रकारे याहीपेक्षा यांची उत्तरोत्तर प्रगती व्हायला पाहिजे, म्हणून मी माझ्या वतीने, शाळेच्या वतीने त्यांना अनेक आशीर्वाद देतो आणि त्यांची अशा पद्धतीने ही प्रगती व्हायला पाहिजे असं सुयश तो हा जवळपास 25 वर्षापासूनचा म्हणजे पर्यंतचा म्हणजे हे सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करण्याचा हा जो सोहळा कैलास भगवानजी दासेरे हा विद्यार्थी माझ्याकडे आला, त्यांनी माझ्या समोर त्या ठिकाणी अभिनंदन करतो आहे की एवढ्या वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी एकत्रित झाले. मला अतिशय आनंद होतो आहे, तुमचं कौतुक करतो आहे मी. तुम्ही किती मोठे आहात, या शाळेचा वारसा घेऊन तुम्ही आपल्या बाल्यांना देखील तुमच्यापेक्षा अजून त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हायला पाहिजे ही दक्षता घ्या. मला अभिमान आहे. नुसरतचा अभिमान आहे. नुसरतची चांगल्या याच्यावर आता IIT मध्ये तिचं ते सिलेक्शन होते आहे, झालेलं आहे, अभिमान आहे. तर असे चांगले विद्यार्थी, मी असं म्हणत नाही की माझे सर्वच विद्यार्थी चांगले आहेत असं म्हणत नाही, माझे सर्वच विद्यार्थी चांगले वाईट आहे ते इकडे समजा आपण नोकरीवर लागलेले म्हणजे चांगले झाले असे नाही. माझे विद्यार्थी मजदूर देखील आहेत, कष्टकरी देखील आहेत, दारू पिणारे देखील आहेत ना. म्हणजे त्याही विद्यार्थ्यांना आम्ही घडवलं.